शांती चौकातील स्मशानभूमीची जागा महापालिकेने होटगी मठाला दिल्यास आमची कोणतीही हरकत नाही. श्री सिद्धेश्वर देवस्थानने कधीही सदर स्मशानभूमीच्या जागेची मागणी महापालिकेकडे केलेली नव्हती. अशा आशयाचे पत्रक देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी 7 एप्रिल रोजी काढले आहे. यामुळे लिंगायत स्मशानभूमीवरून सुरू झालेल्या वादातून देवस्थान बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असल्याचे स्पष्ट झाले आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. लिंगायत समाजासाठी देवस्थानच्या मालकीच्या स्मशानभूमीमध्ये गेल्या 100 वर्षाहून अधिक काळापासून अतिशय चांगल्या प्रमाणे त्याचं नियोजन देवस्थान करत आलेलं आहे. याबाबत गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीनं सोलापूरकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होतोय, त्या दृष्टीने देवस्थानची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करण्यासाठी मी आपणाला या ठिकाणी बोलवलेलं आहे. या निमित्तानं जी जागा देवस्थानला दिली गेली किंवा देण्याचा त्या ठिकाणी ठराव केलेला आहे, वास्तविक पाहता सिद्धेश्वर देवस्थाननी कुठल्याही स्मशानभूमीच्या जागेचा किंवा ह्या सदर जागेचा आम्हाला मिळावी अशी मागणी कधीही केलेली नाही आहे. निवडणुकीच्या पूर्वी प्रशासन अधिकारी असताना किंवा प्रशासक असताना ही जागा सिद्धेश्वर देवस्थानचा स्मशानभूमीच्या व्यवस्थापनेमधील असलेला अनुभव लक्षात घेऊन ती आम्ही चालवावी अशा पद्धतीचा या भागातील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नावाचा उल्लेख करून आपण घ्यावी आणि आपली सहकार्याची भूमिका यामध्ये असावी अशा पद्धतीचं पत्र आल्यानंतर विश्वस्तांसमोर ते ठेवलं. विश्वस्ताने त्यामध्ये अनेक अडचणी असल्या तरी त्या भागातील लोकांचा उपयोग त्या ठिकाणी होईल या हेतूने ते काम करण्याचं त्या ठिकाणी ठरवलं. त्यानंतर पुढे महापालिकेत त्याबाबतचा प्रशासकीय काळातही ठराव झाला की ही जागा सिद्धेश्वर देवस्थानला देण्यात यावी. परंतु त्यावेळेस मला अधिक त्या ठिकाणी प्रशासनामार्फत सांगण्यात आलं की लगेचच सोलापूर महापालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि त्यानंतर आपल्याला ही जागा हँडओव्हर करण्यात येईल आणि म्हणून आम्ही त्या प्रक्रियेला वेळ लागतो म्हणून आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं. परंतु आपण पाहता त्या निवडणूक झाल्यानंतर याला एक वेगळं राजकारण त्या ठिकाणी केलं. गेले काही वर्षापासून ज्या पद्धतीनं मला आणि देवस्थानला त्या ठिकाणी नेहमी अडचणी निर्माण करणं, व्यत्यय आणणं आणि कुठंतरी खाली दाखवण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने होतोय ते संपूर्ण सोलापूर अनुभवतोय, बघतोय. वास्तविक पाहता ही जागा जी आम्ही मागितली नाही ती त्यांच्या सांगण्यावरून आम्ही होकार दिलाय की ती जागा आम्हाला द्यावी का न द्यावी. आणि म्हणून आमची आजही आमचा कुठलाही अशा पद्धतीचा आग्रह त्या ठिकाणी राहणार नाही किंवा आग्रहच नाही. आता तर आमचं निवेदन राहील की ही जागा ज्या वादातून करून 2 संस्था, 2 व्यक्ती, 2 समाज यामध्ये दुही निर्माण करणारा असं राजकारण यामध्ये खेळलं जातंय, त्यामध्ये ही जागा त्यांनी जर ठरवलं असेल किंवा त्यांनी जर त्या पद्धतीचे त्यांचा निर्णय असेल तर तो होटगी मठाला त्या ठिकाणी देण्यासाठी आमची कुठलीही हरकत राहणार नाही. त्यांनी तो निर्णय सर्वस्वी महापालिकेचा आहे. आम्हाला विचारलं म्हणून आम्ही होकारार्थी दिला, पण त्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार हा संपूर्ण महापालिकेचा आहे. त्यांनी होटगी संस्थांना द्यावं किंवा अन्य कुठल्या संस्था किंवा व्यक्तीला द्यावा त्याच्यातला तो आमचा निर्णयामध्ये आमचा भाग नाही. आम्हाला त्यामध्ये पडायचं